आमच्याकडून तुम्हाला नाही खूप खूप शुभेच्छा आहे आणि आमच्या चॅनलवर स्वागत आहे आपला. आपण पण निवडून आलेले आहे. जनतेचा आभार कसा प्रकट करणार पूर्ण माहिती द्या. सर्व मतदार बंधूंचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी असं भरभरून असं मतदान आम्हाला केलं, प्रचंड बहुमताने असं निवडून दिलं. साहेबाच्या बापूच्या नेतृत्वाखाली आम्ही जी निवडणूक लढवली, या निवडणुकीत सर्व कार्यकर्ते त्यांनी भरपूर अशी मेहनत घेतली, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. व सर्व बालनगरवासियांचे मनापासून धन्यवाद मानतो. सर, जे तुम्ही शब्द दिले होते, आम्ही अगोदर तुमचा मुलाखत घेतली होती, जे काय बालानगरमध्ये जनतेची समस्या आहे, युवकांची समस्या आहे, त्याचं निवारण कसं करणार? बालनगरवासियांनी मतदान करून मतदारांचं काम केलं. आता जे त्यांचा जो विकासाचा बॅकलॉग आहे ते आम्ही आता येणाऱ्या काळात 100% किती उमेदवार निवडून आले सर तुमचे? जवळपास सर्वच एक उमेदवार सोडले तर सर्व तालुक्यातले सगळेच उमेदवार 9 पैकी 8 उमेदवार. बालानगरची जनतेचा आभार कसं करणार? बालानगर जनतेचे आभार मानावे तितके कमीच आहे, पण येणाऱ्या काळात 5 वर्षात आम्ही कामाच्या माध्यमातून व प्रत्येकाच्या सगळ्यांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात आम्ही कामातून त्यांचे आभार. तुमचं नाव सांगा. माझं नाव अभिजित अशोकराव तवार, माझी पत्नी रुपाली अभिजित तवार. सरांची मिसेस जे आलेले निवडून त्यांचं नाव काय सर? नर्मदा ताट्यासाहेब. काय म्हणणार, तुम्ही निवडून आले, तुमचे मिसेस, आणि तुम्ही जे शब्द दिलेला होता की जनतेचे तुम्ही निवडून आल्यावर जे कामं राहिलेले आहे त्याचं सर्वप्रथम निवारण करणार आहे, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. सर, तुम्ही जे शब्द दिलेले होते तुमच्यावर कसं निवारण करणार त्याचं जे समस्या आहे? आणि आमदार यांच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून जनतेचे सर्व प्रश्न सोडण्याचा प्रयत्न. सर, बालानगरची जनतेचा आभार कसा प्रकट करणार तुम्ही? बालानगरच्या जनतेचे आभार शब्दात प्रकट करणं शक्य नाही, त्या कामातून त्याचे आभार प्रकट करणार आहे असं तुम्हाला सांगतो. सर, किती मतदाने विजय झालेले आहे तुमचे मिसेस? ते 4950 मतदानाने विजय झाले. आपलं पूर्ण नाव सांगा.